पण आता सासरे बोलतात काही समजून नाही राहिले का नाही का. हो ना, आता कुठं झाले शिबिर होतं आरोग्य तपासणीचं. पोटगीट दाखवलं, त्याचं ऑपरेशनही झालं, सरळ झालं, तरी निघायचा पताच नाही दिसून राहिला मला. चांगले चिपकून आहे डिगासारखी इथं नाही का. हो ना, कसं काय करावं म्हणा बा. एक तर नाही म्हणता येत का, म्हणलं ते जुलूम नाही का, तिकडून बायको म्हणायचं तुम्हाला काय वजन झालं द्यायचं, मी खाऊन घालून राहिली तुम्हाला काय खायचे. हो ना, पण आता कमी लागून राहिला का, संध्याकाळचे 200 प, सकाळी 200 प, काय नाश्ता आहे चांगला. पण अल्लाही माल खाऊन राहिला बुडा मस्त बिलकुल नाही. हो ना, करून राहिला मावला, आणि त्याच्या घरी तर बेसन पोळीशिवाय काही काही बजेट नाही. नाही मामाजी, काय म्हणते ना, तब्येत गिब्येत मग आता झाली टणटण नाही का. हो, जमलं अपेंडिक्सचं नाही. किती मेनगुन्हे आहे, किती कैसरवानाचा जवळ मायाला आहे ना. हो पाहता म्हणजे तसं विचारून नाही राहिला काही निघता म्हणून. हो फक्त म्हणजे आडून विचारते काय म्हणते तब्येत, म्हणजे बा हो करा आता घर मोकळं. हो थांब ना जरासा, आताच तर जरासं अंगी लागून राहिलं काहीतरी. आता काय बरं आहे म्हणा, आता तसं पहिल्यापेक्षा बरं आहे, पण हो चांगला आहे चांगला आहे. माझी तर हे आता कसं जाईनच कसं म्हणलं नाही का. हो ना, एक आयडिया होती जराशी. हे जर समजा मामा लुटेरे पंढरपूर आले की मावंद करणार होते नाही का. हो ते आले असेल काही जमीन. हो ना, ते का आले नाही, इथून एक खेप गेले की सुटलं मग मी नाही का. हो तोपर्यंत काही माही काही सुट्टी नाही. विचारलं का नाही म्हणलं मामाजी, आपले मामा लुटेरे पंढरपूरला गेलते म्हणते यंदा नाही. हो काय वारी गेली म्हणते बा, काय रामपूरवाले काही संघ होते म्हणते ते. तर म्हणलं काय झालं वाटते नाही, आले वाटते नाही. आम्ही बाबा, आम्हाला तर काय फोन नाही आला. का तुम्हाला फोन माहिती आहे का म्हणलं तुम्हाला. अरे निरा आलम संतोषा माणूस आहे ते. लुटेरे म्हणजे काय काय वारीला गेला का ते निरा खासाठी. मग काय इथं तिथं आपलं कसं रवटणं. आता काय आला का नाही काय माहीत बा. आता काय आपण काय फोन लावतो काय विचारतो त्याला. ते आता काय आपल्या काय म्हणजे काय लाईन दुरीतला माणूस आहे का ते. कळलं का, काही विचारत भस्कन काही बोलते ते. आपलं काही जास्त पटतच नाही बा. आपलं कामाशी काम बोलतोस तो, आपली पोरगी संग आपण बोलतो. बस बस बाकी काही नाही. त्याची ते भाच्या आहेत 2 आणि त्याचं पोरग. आता पोरगही काही असं जास्त ढंगाचं नाही काही. घरी आलं तर बापा बाबा निरा म्हणलं उदम वाचवला त्यानं. वावर मागायला करे ती मले. हो ना, बाप नाही मागिन ती मागायला आलं तर मले. हो ते काय बुलेट का काय घेतो म्हणे, बाईक घेतो म्हणे. मग आलतं ना माहिती आलतं ते. हो मग काय झालं, मोडलं ते कुसात आता. आता याटो घेतला म्हणते बघ त्यानं, याटो चालवते म्हणते. आणि ते 2 भाचे आपलं काहीतरी चालू असते द्यायचं, शेंगाची गाडी कोणती, मक्का गिक्का भाजून इकणं, असं तसं काहीतरी करते काहीची. दुसरं काय त्या भाच्याच्या भरोश्यावर खाऊन राहिला ती. हो निरा फक्त गोष्टीचा मांडो आहे त्याचा, फक्त निरा फटाल्या मारण्यात. हो इथं जा तिथं जा. आता 17 धंदे करून बसेला, एका धंद्यात काही मन लागत नाही त्याचं. हो आता मस्त आता हिंडणं फिरणं सुरू असेल त्याचं. आणि भाच्या आपले कामं धंदे करते तर झालं. आणि माई पोरगी ते कोंबड्याचं कुक्कुटपालन देईल तिच्या मागं लावून, म्हणजे तू रिकामी राहूच नको. असा ते लुटेरे आहे. आता काय बोलावं तुम्हाला. हो ना हाय तसंच म्हणा. पण आले असं का नाही, मावंद घेऊन तर करण नाही का मग. समजा आता म्हणत बा मले आलं की मावंद करा लागते म्हणे. हो आता काय लोकांना जीव घाल लागन हे ती असते वाटते ना आल्यावर पंढरपूर. कायचं मावंदन कायचं काय. आता लोक राहिले का याचे पंढरपूरवाले लोक सरे आले असं. यानं मावंदही नाही, कोणाला 4 लोकांना जीवही नसन घातलं. मग काय काय खाऊ घालते का ते. निरा फक्त लोकांच्या घरी खास सांगा त्याले. बोले का इतके दिवस नाही राहत कुणी नाही. आता लोक 10 तारखे लोक सगळे पंढरपूर वाले आहे नाही का. हो हे आले असते तर मग आपल्याला फोन आलाच असतं, या बा मावंदाला जेवाले. हिरी काय तर आला ते, पण काही त्यानं मावंद केलंच नाही आणि काहीच नाही केलं. हो कोणी 4 लोक जीवही नाही घातली आणि काहीच नाही. लागला असं आता कमी. मला वाटतं फोन लावून पाहू नाही का. हो विचारू का का. हो म्हणजे कसं माया तरी बरं होईल, लवकर गेले म्हणजे मोकळे मी बी. लवकर फोन द्यायला काही आहे म्हणतो मावंद येते. पाहा लावून फोन काय आहे काय नाही, तर मग विचारून घ्या काय म्हणा. नक्की लावा फोन, लावा आणि विचारून घ्या. मामी आजचा हिशोब कसा झाला. आज आता 1500 रुपये आले मला फल्ली इकायचे. आणि भिरकुंड्याला आले मक्का इकायचे समजा ते भुट्ट्याचे आले तर 1200 रुपये. आणि भुऱ्याचे आहे तर 1700 रुपये ऑटोचे. हो तर हे सगळे पैसे जमा केलेले आहे, मोजून घे. काय हिशोब देता रे बाबू. हो आणून ठेवून द्यायचे पैसे. मी का तुम्हाला हिशोब विचारतो का. जे आले ते आले. पण म्हणलं काय रे म्हणलं भुऱ्या, म्हणलं ते बाबा काही येते रे बाबू, अजून पंढरपूर आलेच नाही तर. बाबा काय, बाबाला आता काय मोकळे झाले ते. हो त्याला वाटते आम्ही हो लागलो काम कमी. आता त्याला काय 4 दिवशी लगे लागले. त्याचं काय फोन लावला होता मी त्या दिवशी. म्हणे काय ते येतो म्हणे, मी पहिले ते कुठं वाळेगाव थांबले म्हणे. हो तिथून मग निघाल्यावर मग म्हणे मी आता रामपूरला जातो म्हणे. हो त्याला सोडून देतो म्हणे, तिघाचं ते मावंद झाल्यावर येतो म्हणे बा. आता काय मग काही येते मग तसं. हो ना, मी फोन केला तर मला रविवारी येतो म्हणे. रविवारी गेला चुकला तरी मला आले नाही तर. पण मग किती दिवस तिथे मावंद करते काय करते तर. चिमणराव मामाचा फोन आहे बा. हॅलो हा बोला मामा, काय म्हणता. भिरकुंडा आहे ना. भिरकुंडा मी काय म्हणतो, काय मामा आले का रे ते. मामा लुटेरे माय साळभाऊ आले का म्हणलं पंढरपूरहून. काही मावंद नाही काही नाही बोलावलं नाही. काही आले का म्हणलं, भेटीला याच होतं बा.
अरे बाबा आले का अजून आले नाही ना? हो, यायचे आहेत रामपूरला वाटते बहुतेक. हो, रामपूरला त्याच्या तिघा जणांची मावंद झाले गेली म्हणे असं म्हणते बा. भुऱ्याला फोन आला होता. बाप्पा बाप्पा बाप्पा, अजून तिकडचं झालंच नाही का? सांगा आता इतकाले दिवस असं असं म्हणजे अजून झालंच नाही का? ते अटपलंच नाही का? असं असं म्हणजे रामपूरच्या लोकांचं अजून अटपलंच नाही का? रविवारी येणार होती. हो, रविवारचं कॅन्सल झाला आता. आजचा तर मंगळवाराला पण अजून आले नाही बा. हो, अजून फोनही नाही आला काही. हो, आज लावून पाहिला पण आज काही लागे नाही त्याचा फोन. झालं बरं आहे आता. हो ना, पण लावून पाहिजे काही येते तर फोन करतो मग. हा म्हणजे कसं आहे, मामाजीची इच्छा आहे यायची. म्हणजे बा आले की मग कसं दर्शन घेते माणूस, हा प्रसाद गिरसाद खाते माणूस. हा म्हणून म्हणलं आले की सांगतो मग फोन करतो. हो करतो ना फोन. हो बहुतेक येतील उद्या असं वाटतं मला. आता फोन नाही लागून राहिला नाही तर सांगितलं असं तुम्हाला. पण 100% रामपूरला आहेत ते. हो म्हणत ना. हो ठीक आहे मग. जमलं मग नाही का? हो 1-2 दिवसात तर येणंच आहे की नाही का? जाय तिकडे हे आता बला लवकर तिकडे मामा लोटरीच्या इकडे ढकलून द्यायला का नाही का? जाय तिकडे गेले बाबा. बरं 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 बरं. हा हो आले की सांगतो मग. ठीक आहे मग ठेवतो. ते मानमोळ साहेब झाली म्हणजे सुट्टी. शांता मावशी ते सगळे आलेले आता खाली. माहित आहे का मला तुला? आता मला काय माहित बाबा, आला का ते झाला आता डोकसुखी वाढली माहिती. आता मला वाटते ते याच्यात मला इथून कसं लवकर रवाना व्हावं. आता पंढरपूर वाले आले का नाही आले काय माहित. आता तिथं मी रविवारी येणार होती पण अजून आले नाही. फोनही नाही काहीच नाही. पाहिजे ना फोन लाव ना मग. बाबाला फोन लाव माया नाही तर मग मामाला फोन लाव. आले का म्हणा नाही तर भुलले असं. फोन लावाच लागेल ना बाबा. हे आला ना आता इथं. हो हे आल्यावर कुठे आपल्याला राह वाटते का? हो ना, चटकन निघालेलं बरं बाबा. हो तिला पाठवून देतो शेवंताले. राय म्हणतो बाबा तू इथं, मी घरात नाही आता. मग आता आम्हाला दोघीला सुट्टी पाहिजे आता. हो थांब मी आता फोन लावतो झुमऱ्याले. हो काय आहे म्हणतो. हा काय फोन लावायची काळजी आहे का नाही राहिले? लाईनी पाटील तुमच्या घराकडे येऊन राहिलो. तुम्ही काय म्हणते बाबा किंवा काही येऊन राहिले आपले पंढरपूरवाले? हो अजून आले नाही तर. हो मी आलो काही येते काय तुम्हाला माहित असेल बा. फोन घेऊन आला असेल काही तर. आताच विषय होय. झुमऱ्याला माहिती आहे ना, घरून आलो मी. मा घरची मला तेच म्हणे की म्हणे काही येऊन राहिले म्हणे मामाजी. आता सांगा तुम्ही बाबाला काळजी पाहिजे नाही का? इतकाले दिवस असते का? चालले आपलं रमत गमत तिकडे डॅनी आपल्या डॅनी आबाजीचा भाऊ नाही का ते जानी तिथं थांबले वाटते 1-2 दिवस. तिथून मग चुनखाऊची गेले काय सांगा बा. मग आम्ही फोन केला परवा दिवशी तर म्हणे रविवारी मामा लुटरीची इथं जाणार आहो म्हणे. तिथचं मावंद झालं की मग इथं येणार आहो म्हणे असं मला फोनवर सांगित बाबा. बाबा सर पंढरपूर उलटलं ना बाबा. अजून आले नाही ते. काळजी वाटून राहिली मला. काऊन नाही आले. म्हणून म्हणलं यायले मला जा बाबा विचारून या. फोन काही लागून नाही राहिला. बरोबर घरी येऊ द्यायला काय आहे. हो याच्यातच आता शेवटचे दिवस द्यायचे. हा आनंद. हो चालले आपलं रमत गमत. मग आता घरी येऊन काय करते ते. त्याला वाटते बसले आपल्या घरी. त्यापेक्षा होय ना 2 दिवस शिल्लक लागायचे. बरोबर थांबत येऊ राहिले असं. तसं काही काळजी नाही. त्या दिवशी फोन आला तरी यायले. मामा लोटरीच्या घरी बहुतेक तिथं थांबले असत ते. जरासं राहिले असं एखादा दिवस. रविवारी पण तिथं जाणार होते ते संध्याकाळपर्यंत. म्हणजे रविवारी तिकडे गेले का ते मामा लुटरीची इथं? सांगा आता तिथं काय गेले म्हणा बा. बरं जाऊ द्या आता. तिथं मग 2 दिवसात आटपलं असं आता येईल उद्या मग नाही का? उद्याच्या हिशोबानं आता एखादा सकाळी फोन लावून पाहिजे लागला की. हो लावतो फोन. तुम्ही काही काळजी करू नका. आता कसं झालं ते संग मग गेले तर दोस्ताना वाढला चांगला. मामा लुटरी गोष्ट मी माणूस बसले असं. मग आता 2 दिवस राहिले तिथं. येतील सकाळी ते. मी सकाळी फोन लावून पाहिजे सांगेन तुम्हाला. काही विषय नाही. काय म्हणतो? हा हॅलो. हा बोल बा काय म्हणतो. बोल ना बोल. अरे भाऊ झुंबर काय आले का भाऊ? ये पंढरपूर वाले आले का म्हणलं? नाही ना आलेच नाही म्हणलं अजून. यायचे हो अजून यायचे म्हणलं. बापू अजून आलेच नाही म्हणते का? हिमालयात गेलेत का नाही? काय कुठे गेले म्हणलं? हे पंढरपूरलाच गेलते नाही का? दक्षिण आफ्रिकेला गेलते म्हणलं. गेले कुठे हे का अजून नाही आले? नाही ना कुठे नाही गेले तर आले तर बाबा लुटे नाही का? बाबा लुटे रे. हो ते आपला गाडी आपली त्याची ऑटो गिटो होता सामान सुमान न्यासाठी. तर म्हणलं ते त्याच्या घरी आहेत ते. हो पहिले कसं त्या आपल्या जारी आबाजी थांबले होते. हो तिथून मग ते चुरखाऊची झालं वाटतं बहुतेक. तिथून मग नंतर गेले म्हणते ते बाबा लुटेच्या घरी. हो लय मिंता घरी म्हणते ते. तर तिथचं आता मावंद झालं की बहुतेक मला वाटतं उद्या येण्याची शक्यता आहे त्याची. हो उद्या येऊ शकते असं वाटतं बा. बाबा सरी का जत्राच करून राहिले का मावंद खात का? बरं ठीक आहे म्हणा. लवकर या म्हणा. मी इथं अटकून पडले ना बाबा. मग काय तर बोल झाली मी इथं आता. हो ते मानमुळे सुट्टी झाली म्हणते. मग काय तर जेवढे मानत नाही का? असं आता काय म्हणते काय सांगा. बरं ठीक आहे. ठेवतो. हो येते ते काय काळजी करू नको. आले की फोनच करतो तुला. जरा टाईम आज आहे द्यायले. हो आले की सांगतो. इतकं महाग काही बी बाबा. काही लावतो रे बाबा भाजीपाला. बाजारात गेले नाही मी यावेळे. हो ना तर काय आता 30 रुपये वांगे कुठे पाहिलं म्हणलं तर. हो ना 20 रुपये पाव टमाटे म्हणतो हे ते. काही भाव हे पालकाची गड्डी का 20 रुपये आहे का? 10 रुपयाला म्हणलं कोणी बी विकून राहिलं बा. काही सांगतो आपला. अरे मावशी काहीच नाही ना काय उरून राहिले ती. अर्धे टमाटे सळले येते तर मग आमचं आम्हाला माहिती. मग पालकाची गड्डी आता आज खपली ठीक नाही संध्याकाळी राहते का ती. मग पाण्याच्या जरासे भाव वाढले म्हणलं भाजीपाल्याचे का पहिले सारं थोडी आहे काही. मग पाणी येऊन राहिलं पाण्याच्या खराब झाला भाजीपाला. काही सांगू नको बाबू. हो मला सगळं माहिती आहे म्हणलं. सगळं भाजीपाल्याचं आम्ही रात दिवस तेच कामं करतो. देवदास संसानीच्या वावरात म्हणलं 4 बाय रोज असतात माय. मग मला काय माहित नाही काय भाव आणि काय नाही तर. मग सांगते देवदास सर म्हणते काहीच नाही म्हणते काही उरत नाही म्हणते त्याच्या. मग आम्हाला काय माहित नाही आता. मग कास्तकाराला 10 रुपये पाव नाही जात. तू 20 आणि 25 रुपये सांगू राहिला. बीजा कलकल करते बा बुडी. दिवस नाही नाही का? ब्रेडवाल्या संग दूधवाल्या संग चालूच असते कलकल. हो ना याची तर मानमोळीची तर भाड्या नाही. हो आता कसं बळ भाऊजी कोणतरी ह्या वाटते जात असते ते चहा पाणी घ्यायले. मला म्हणणं आमच्या घरी आलते ना जाणार करते बा. रविवारी जाणार होती पण गेली नाही अजून. अरे नाही मावशी तुम्ही रामपूरच्या वाटते नाही. हो तुम्ही त्या दिवशी आलता घरी काय जाणार होते म्हणजे तुम्ही. मग काय झालं मग काय गेलं ना वाटते नाही. तुम्ही म्हणे जा लागते म्हणे दुसरी बुडी येणार आहे असं म्हणे मग तुम्ही.
हो ना बाबा, तेच तर म्हणून राहिले, माझ्या घोंगड अटकेला नाही तर मग ते शेवंतीचा जे बुडा आहे का नाही ते आला नाही ना अजून पंढरपूरहून. मग काय तर इतके दिवस झाले अजून किती कुठं आहेत तर मग त्याचीच वाट पाहू राहिलो ना आम्ही ते दोघं नवरा बायको इथे येणार आहेत या जगनचे आजी आजोबा आणि मग मी जाणार असं आहे ना. ते आल्याशिवाय मला जाता येते का, म्हणून तुम्ही अटकून आहे इथं. म्हणजे आमचे मामा लुटेरे तर मग रामपूरवालेच घेऊन गेले म्हणजे. अरे हो हो हो, ते आमचे साडभाऊ आहेत मामा लुटेरे. तर ते बी तर रामपूरचे 2-4 जण काय ऑटोत घेऊन गेलते बुवा वारी रे मले. आता कसं आमचा आज रात्री विषय झालता काल रात्री. असं मामा लुटेरे ना. हो बाबा बाबा, तेच तर घेऊन गेला मग यायले. मग तुमचा साडभाऊ आहे का ते? अरे एरी काय तर साडभाऊ आहेत ना ते माय मोठे साडभाऊ आहेत ते. सासू सासरी इथंच असते, तुम्हाला माहित आहे. 1-2 महिने झाले इथंच आहेत ते. बाकी काय मग ते तर म्हणे अरे लकाच. पण मी आता ऐकलं रात्री फोन लावला होता मी तर मामा लुटेरे काय रामपूरलाच गेलेले आहेत म्हणते. ते मावंद आहे म्हणून तिथे थांबलेले आहे म्हणून समजलं बुवा. काय बोलून राहिले मावंद आहे? अरे बाबा रात्रीच फोन लावला ना मी महापुराले. आले का म्हणलं तर नाही म्हणे. पोरगं तर म्हणे नाही म्हणे, आलं नाही म्हणे. ते तर म्हणे मामा लुटेच्या घरी गेले म्हणे. आता काय करा बाबा अहो म्हणलं मावशी आम्ही रात्री फोन लावला ना ते म्हणे तर रामपूरले मावंद आहे म्हणे, तिथं थांबलेले आहेत म्हणे. बाई तुला समजते का मला समजते. मी लावला होता फोन, मी का मी खोटी बोल राहिली का. मग महापुराला फोन लावला तर ते म्हणे की नाही आलेच नाहीत म्हणे, मामा लुटीचे गेले म्हणे रविवारी. हो रविवारपासून तिकडे आहेत म्हणे. मग मला काय माहित नाही का. तिच्या पण हे कसं काय झालं मग. ते तर म्हणते नाही, हे म्हणते गेले, हे म्हणते नाही गेले. अरे म्हणलं मावशी असं कसं म्हणलं हे. तुम्ही म्हणता गेले तिकडे, तिकडे म्हणते रामपूरला गेले, म्हणजे झालं काय हे यायचं. कुठं आहे ते बाबा म्हणलं मी फोन लावतो बाबा घरी गेली की. द्या म्हणलं हो द्या भाजीपाला द्या. मा काय काय घेतला ते मोजा म्हणलं पहा बाबा लवकर निघाला. मला सांगितलंच नाही वाटते ना. बरोबर आहे मला आता समजलं. म्हणलं मला म्हणजे मुद्दा म्हणून इथे थांबून ठेवलं त्यानं. त्या बुडीला काही इथे यायचं नसेल लवकर. मला म्हणत तसं याचेच आहे. आता सांगतो, आता फोन करतो त्याला. हो रामपूरला तसं तुम्ही म्हणता ते तुमचं काही खोटं नाही. आमचंच पोरगं कसं लबाड आहे जरासं. पाहिजे विचारून आता मी घरी गेली की. हो ना तेच म्हणलं बघा गायब झाले बाय मी. मामा ट्रेन म्हणते तिकडे रामपूरला हे म्हणतात नाही. तिकडे साहेब ते फोन लावा तुम्ही. लवकर तिथून रवाना करून दे यायले. आमचं इकडे अटकून आहे म्हणलं घोंगळ. तेच म्हणलं मावशी लवकर आणत जाऊ भाजीपाला. 8 वाजले ना आता. पटापट स्वयंपाक करू यायला रवाना करायला लागते ना शाळेत लेकर राहिले. हो ना आता म्हणलं हे काही येते म्हणलं मावशी काही समजून नाही राहिले यायचं. सर अटकून पडलं म्हणलं आपण इथं. हो बापा कोणावर विश्वास ठेवा. माझ्या डोकं फोडायचे पहिले आता. मग झुमऱ्या इतका लबाड आहे म्हणून मला नाही माहित. ते काय म्हणते की म्हणजे अजून आलेच नाही. येऊन बसले म्हणलं ते. हो हे बुडीले कसं शेवंतीले याच येऊन राहिलं संजीवावर. तर म्हणून कसं म्हणते की बाबू ढकल पुढे आपल्याला बा ढकलून राहिले ते, खोटे बोलून राहिले. आलेले आहेत ते. तू बा एक असं कर, त्या घरच्या बाला फोन कर. हो म्हणा रामपूरला फोन लावा म्हणा. त्या मारती झुटकी इथं तुमचे नातेवाईक होईल ते. आले का नाही चौकशी कर म्हणा. हो हे कसे माझं खोटे बोलून राहिले. हो मी फोन लावला तर मला सांगते की याचेच आहे. मावशी एवढं खोटं बोलतेस ते कोणी नसन आले नाही तर आलेच नसन. अहो बाई मला आता माहित पडलं ना. चिमणराव नाही इथं राहते ते पेपर वाटते ते माणूस. तर त्याचा साडभाऊ आहे मामा लुटेरे. त्याचा याटून हे आपले रामपूरचे 3-4 जण ते आपला जाने तिथं वाळेगावचा इतके जण गेलेले होते ना हे. तर म्हणलं हे मामा लुटेरे रामपुरात आहे म्हणते. मग आता समजलं ना मला, म्हणूनच बोलू राहिला मी. बरं थांबा मी काय करतो चौकशी करतो. माझ्या घरच्या बाला फोन करतो. पण ती आता रोज आता हातात स्वयंपाक करून राहिले राहू राहिले आपल्याला मी. थांबा मी फोन लावून विचारून चौकशी करून सांगतो तुम्हाला 1 मिनिटात. गलत झालं नाही तर गलत झालं नाही. बरोबर नाही ना. डेंकेच्या उली गोष्टीसाठी समजा पुरील नेणं बरोबर नाही ना ते. तुम्ही सांगा ना. नाही तुम्ही बोलले ते बरोबर गेले त्याला. हो डेंकेले जरासा ढोपारा पाहिजे. हो स्वतःला शायना समजते ते. मी आपलीच लावते ते बांधर काही दुसऱ्याचं ऐकतच नाही ती. कोणाचं अरे म्हणलं समजून घे ना. उली गोष्टीसाठी अशानं संसार उद्ध्वस्त होते. पुढे अशानं वाढत जाते ना. मग अशानं मग फारकतीवर काम यांना असं ना. मग त्याला समजत नाही ना. बेअक्कल वाहना तर ते देण केलं का. जाऊ द्या विषय आता. ते कसं गेलं 2-4 दिवस 8 दिवस पोहा आता. हो तर मी काय म्हणतो पाहुणे बा तुमचं काय म्हणणं होतं म्हणलं. आता मावली भाऊ जा तुम्ही. तुम्हाला दिले ना आता 15,000 दिले ना. आता पहिले 25 आणि हे 15 झाले तुमचे 40,000 रुपये. अजून काय तुमचं. नाही हे आपलं काशीनाथसाठी थांबलो होतो. काशीनाथले 10 देऊन द्या ना. त्याला जरा अडचण आहे म्हणे. हो 10 पाहिजे होती. नाही हे बा तू तुझ्या 5 जण तू लोकांचं काय बोलायला. काशीनाथ म्हणलं व्याजान पैसे नाही म्हणलं आपल्यापाशी. व्याजान नसते म्हणलं आपल्या जो. ते कसं देणाऱ्यालाच व्याजान देतो आपण. मग असे लोक फिटवणाऱ्याला नाही देत नाही आपण. सांगा आता पाहराजा मावली बाबा. अरे काय बुडवणार आहे हो करायच्या कंदीला भाजी. तुम्ही सांगा आता आजपर्यंत कोणाचे बुडवलं सांगा बरं. तुम्ही आजपर्यंत सांगा बरं. लाईने पाटलाच्या कामाला होतो राजा रुपयाने ठेवला मी कोणाचा. मोठे पाटलाला विचारा तुम्ही कोणाला फोन लावा तुम्ही. म्हणून यायला बा गॅरंटर आणलं मी मावली भाऊले. गॅरंटर हो पाय बा मावली कसं तुझ्या भरोश्यावर देतो रे बा मी. हो देऊ का मग काय करू. तुझ्या भरोश्यावर नाही तर मी त्याच्या भरोश्यावर नाही देत. देऊन टाका लय अडचण नाही दिली. हो जरासं महत्वाचं काम आहे. फवारा राहिला त्याचा. देऊन द्या 10,000 रुपये. मी भले मी हो ना मदत मी हो ना. 10,000 रुपये बरं देतो मी. काय हरकत नाही. म्हणलं हे बा 5 रुपये शेकड्या नाही म्हणलं काय. 250 रुपये महिना चालन 5,000चा. म्हणलं सोयाबीनवर सगळे पैसे वसूल होईल समजलं ना. नाही तर सोयाबीन न्यायचं बी मी कसं लिहून घेऊन घेणार सगळं. तो 15 मिनिटांनी ये मी लिहून ठेवतो नंतर पैसे देतो. अशी परिस्थिती आहे व्याजावाल्याची. काय परिस्थिती लोकांना वाटतेच कमावते का. हे मुद्दल भेटणं कठीण आहे काही लोकांचं. मग गेले म्हणून द्यावं लागते लोकांना. बरं काय म्हणते बाकी मग तुमचं बरं आहे सगळं पद्धतशीर. वावर गेला तर पीक पाणी हे जमलं मस्त. पराठी गिराठी काय लावली होती म्हणजे तुम्ही.
सांगा तुम्हाला निरा वावर आहे पाच चिबडीचे वावर राहिले का पहिले भाजीपाला कांदा गिना काढो निरा लईच निघले काजी मरूनच नाही राहिले काय करा डवरे मारा मजूर सांगा निंदन करा म्हणलं हे बा हप्तेक झाला माणूस काय करा एकट्याला बाई घरी नाही इथं आता हे समजलं चमत्काराचं म्हणून रात्री आलो मी आता म्हणलं जावं तर कसं जरा थोडंसं पैशाचं काम म्हटलं का 25,000 रुपये जर भेटले असते म्हणजे मग कसं म्हणजे 1.25 लाख होऊन जात होते मग बरोबर आपले सोयाबीनवर समजा कवर करून टाकू बाबा 1 लाखच तर लय झालं तुमच्या अंगाच्या वर झालं नाही वजन नका करू इतकं तुम्ही देणं झाले पाहिजे तुमचे आठावरे म्हणजे तुम्हाला वाटतच काम आहे का नाही मग तुम्हाला व्याजाशी म्हटलं बाय आम्ही काही करू तिकडे वावर इकडे लागायचं तुमचे पैसे बुडवणार आहो का मी नाही ते कसं असते मग कसं माणूस मग फालतू कसं लोचात नाही झालं पाहिजे फेडणं झालं पाहिजे तितकंच नेलं पाहिजे बरं 25 पाहिजे नाही का जाऊ दे ना आपल्याला व्याज येते ना नाही का 25 पाहिजे 1,600 1,250 रुपये महिना चालते ना बरं ठीक आहे बा ठीक आहे तुम्ही म्हणता म्हणून नाही तर मी देत नव्हतं इतके पैसे मुंगशीरामचा मला विचार करावा लागते म्हणून द्यावं लागते बरं तर त्याला म्हणलं मुंगशीराम देखील बोलावून घेतो मग आपण कसं देऊन टाकू मग बरोबर बोला ना हो काही हरकत नाही तुम्ही तोपर्यंत लिहून ठेवा काय वाटते हां ओके आलोच मी समजा कोणाला 1 मिनिट कोणाचं पाहू द्या 1 मिनिट माझ्या घरची असं ना 1 मिनिट घरची असं हॅलो हां बोल म्हणलं काय म्हणता आता काही नाही म्हणलं थोडंसं एक विचारायचं तुम्हाला तुम्ही सध्या घरी आता कुठं म्हणलं वावरात हा काय मी तर रामपूर राहू ना मोठं कठीण काम करणं मारून राहू ना हो ना फार कधी येते काय सांगा हो तर इथं आलो तुम्ही कालचं जरा ते चमत्कार आणि ते जरा त्यांना लावलं कसं प्रकरण केलं माहिती असेल ना तुम्हाला तर त्याच्यानं मी इथं आलेलो तर कंडीला म्हणजे चहा घ्यायला आलो होतो तर म्हणलं बसलेला कोण काय म्हणतं बाबा आधीच तर होय नाही त्याचं लग्न आता हे आता सांगा फार कधी येते म्हणते काय काय पाला डबल बरोबर नंतर फोन करायला लागेल विचारला बरं ते नंतर विचारतो मी तुम्हाला सगळं सविस्तर पण मी म्हणतो ते रामपूरचे ते पंढरपूरवाले लोक आले का हा म्हणजे कसं आले का नाही असं म्हणजे समजून नाही राहिलं इथं थोडीशी चर्चा आहे ते एक भाडेकरू असते ते म्हणते बा आलेले आहेत म्हणते सांगा आता रामपूरवाले अरे म्हणलं काय कोण म्हणे तुम्हाला मी इथं सांगणार रामपूर लावणार मी मग काय तुला काय समजून नाही राहिलं इथे कुठं आले ते आलेच नाही म्हणलं ते पंढरपूरवाले टेस्ट वाट पाहू राहिले तर सांगा मग आता काय किती कठीण काम आहे ते तर मग इथं आहेत म्हणजे बरं ठीक आहे काही हरकत नाही पण नक्की माहिती आहे ना पाहिलं ना तुम्ही नक्की नक्की पाहिलं ना मॅम मग रामपूर आले का कंडीला बसते आपले पंढरपूरवाले आले का कुठं आले रे बा आलेच नाही ना मीच तर वाट पाहू राहिलो काही मावून जायचं हो ना पण आलेच नाही म्हणा आलेच नाही रू या हो काही कल्पना नाही काही काय हो ठीक आहे ठेव मग नाही म्हणते मावशी आले नाही म्हणते सांगा मग कुठे गेले असतील आता या बाबा आता काय कोणाला फोन लावतो ना रामपुरात नाही म्हणते पण काय फुटीसाठी दादा फोन करते फुटी काय गमत तिथं हॅलो काय म्हणतो मा काय म्हणतो मला आता बघू झुमऱ्या म्हणलं का रे म्हणलं ते खरं झाले का नाही म्हणलं पंढरपूरवाले दावत नाही म्हणते समजलं मला रात्री सांगत ना तुले हाल नाही बरोबर बाबा लोटांच्या घरी येतात येते म्हणून सांगत ना तुला आज किंवा उद्या येतील ना बापा झुमऱ्या तेच सांगून राहील ना तुले म्हणलं त्या मामा लुटरेचा साडू आहे ना इथं ते चिमणराव भाड्यानं ते सांगे ना नाही म्हणून तिथं त्याने फोन लावला म्हणते रात्री विचारपूस केली म्हणते तिथं काही नको लावतो रो तो विचारपूस करते चिमर आला माहिती आहे का तिथं जाऊन पाहून आला का ते काही आपलं बापा म्हणलं मला भरोसा नाही वाटे ना मी अजबरावले फोन केला तुमचाच तर मला भरोसा नाही वाटला अजबरावले फोन करायला लागला त्याच्या घरच्या बाईले विचारपूस केली रामपुरात आहे का तर तिथं नाही मग गेली मी चिमणरावच्या घरी तर मग त्याने फोन लावला तिथं तर तिथंही नाही म्हणते ते तर म्हणून म्हणलं नेमकं हाय कुठं जरा शोध घ्या बाबा म्हणलं जरा वाटून राहिली काळजीच मला बोलायच नाही आपण मग तर नाही म्हणलं मावशी बरोबर अजून एक विचारून या तुम्ही ते चिमण रावले खरं आहे का नाही तिथून पाहून या मला जाऊन तुम्ही हो मी सांगतो त्याला सांगतो जा म्हणतो एक बघा तुम्ही पाहून या एक पण तुम्ही म्हटलं काहीतरी शोधात राहता हो काऊन की तिथं नाही म्हणून 100% समजा आता आम्ही राहतो का घरावर कुठे माहिती नाही बरोबर पाहतो मी आता झाबरल जर भेटतो नाही गेला का पाहतो ते त्याला सांगतो मी त्याचा बुडा आहे ना त्याच्या आबाजी हो ठीक आहे मग ठेवतो मी पाहतो काय आहे फक्त त्या चिमण रावले म्हणा त्या लुटेरीच्या घरून जाऊन या म्हणा एक बरं झालं घरी सापडला मी आता म्हणलं घरी आहे का नाही गाडी घेऊन गेला का कुठले का म्हणलं हे बा लय घोड झाला का झाबरू आता मोठं कठीण काम झालं म्हणलं हो ना लय गलत झालं ना आपण कसं काय आता मारती जातं तेवढा दोषी आहे ना त्याचा काय करा आता आपण त्याला समजून सांगितलं पण ऐकलं नाही त्यानं ते नाही बा भारतीचा विषय तर मागा पडला आता त्याचं काय खरं फार कधी काम आहे त्याचं मग लेट गे ऐकून नाही राहिला म्हणते मग समजलं ते हे फक्त आपली गोष्ट पाहिजे तू पहिले मग तुझ्या बुडा यायच्या बाबा हे पंढरपूरवाले आले नाही म्हणजे अजून कुठं आहे काय होता पता म्हणजे आता तुम्हीच तुम्हाला सांगितलं आता मामा लुटरीची गेले म्हणजे रविवारी त्या दिवशी फोन आला लक्ष्मण भाऊच्या घरापुढे का लाईन पडले तुम्हीच तर सांगे नाही ना बा तिथं नाही म्हणते ना मग काय आता याच्या बुडीचा फोन आम्हाला आलता म्हणजे कुठं आहे म्हणजे सांगा म्हणजे मला मग आपलं अजबरावले फोन आलता म्हणते त्याच्या घरच्या बाईचा कुठं आहे तर अजबराव सांगितलं त्याला गावात तर नाही बा तर मग मामा लुटरीची तसं तर मामा लुटरीचा जे साडू आहे का नाही ते म्हणते म्हणे तिथं नाही आहे ते रात्रीच फोन लावला अरे बाबा म्हणजे तिथेही नाही इथेही नाही मग आहे कुठे ते मग कुठे गेले कुठं मग तेच म्हणून राहिलं मग त्यासाठी तुला भेटायला आलो ना आम्ही की तुला कल्पना आहे का म्हणून फोन लागून नाही राहिला द्यायचे फोन लावले तर बाबा तरी तर म्हणलं हो रे मिळाला मापुट्याचा इचकला का फोन लागूनच नाही राहिला 2 दिवस झाले नाही लागू राहिला अरे मग कुठे गेले कुठं मग हे आता ते पाहिलं तू आता डिटेक्टिव्ह तू आहे ना आता ते आम्ही काय करू शकतो आता कुठे गेले काय गेले कसं करायचं का रिपोर्ट द्यायचा काय करायचं आता नाही पाहा लागेल ना ते पहिले खोल फिटिंग आपल्याला करून पाहा लागेल 1 दिवस तर थांबा लागेल आता मला वाटतं आता पहिले कुठं माया जानी आबाजी थांबले होते म्हणजे ते तेव्हाच फोन आलता मला मग तिथून मग ते बहुतेक ते चुनखवची तर बी जाणार होते मग तिथून मग इकडे मामा लुटरीची जातो म्हणून समजलं आता यायची मला बरोबर आता खोल फिटिंग करावं लागेल आता कशी करायची खोल फिटिंग सांग बा ते ट्रॅक्टर उभं केला आम्ही काय करावं काय रे सुरू राहिलो काय कुठे गेले का गायब झाले बा
आपण काय मामा लुटरी काही गेम तर नसून केला का मायाबिन तर काय मामा लुटरी म्हणजे समजा मामा लुटरी नाही म्हणजे नाही का असं मायाबिन तर बाबा काय नसतंच ताप तर नाही झाला बाबा. बरं काही 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 म्हणजे घोरगड्डा वाटते बा. हा मामा ट्रेन गचाटला कपडे यायले. हा किडनॅप केलं कर बा. नाही आता हे कसं जरा गंभीर प्रकरण दिसून राहिलं मला. हो एक तर देवमन दटारे संघ आहे म्हणतात ते कुठचं आहे तर आणि आपलं हे समजा मामा लुटरी बी म्हणजे काही गेम तर नाही केला बा आहे ना. हा पहिल्यापासून सुरुवात करावं लागते आता यायची. हो खोल फिटिंग पहिले माय आबाजी जाऊ जानी आबाजी नाही का माय वाडेगावची. तिथं सटकन गाडी काढू 2 घंट्यात तिथं मग पाहू काय आहे पुढचं. चाला तो हिशोब बरं. चाल लवकर लवकर नाही तर मग रिमोट देऊन देऊ बा. हा चाल लवकर काय काढ गाडी काढ आम्ही आलोच.